काय रे? पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आलीस का? काय झालं? दाखवली का चिठ्ठी? हो. आता हौस पूर्ण झाली असेल ना? कोणीतरी थट्टा केली असं मी म्हटलं तर माझ्या बोलण्यावर विश्वास नाही. पोलिसांनी सुद्धा तेच सांगितलं ना? अजिबात नाही. पोलीस म्हणाले की त्यांच्या पद्धतीनं ते शोध घेतील. पोलिसांना थोडी तरी अक्कल असेल असं मला वाटलं होतं, पण ते सुद्धा तुमच्यासारखेच निघाले. अरे ज्या चिठ्ठीवर पत्ता नाही, स्टॅम्प नाही, त्याचा का शोध घेणार? काकू, तुला अजिबात वाटत नाही ना की दादू या घरात परत यावेत? वाटतं ना, अगदी मनापासून वाटतं. पण त्यांनी स्वतःहून परत यायचं ना. चिठ्ठी वगैरे कशाला पाठवायला पाहिजे? उगाच ना स्वतःचं महत्व वाढवायचं. जाऊ देत ना काकू, तुला नाही कळणार. नाही नाही, सगळं कळतंय मला. आपल्या ना घरच्यांचा प्रॉब्लेम आहे. आपल्या घरातल्यांना ना वाट बघण्यामध्ये खूप इंटरेस्ट असतो. आधी भाऊजींची वाट बघणं झालं आणि आता दादूंची वाट बघताय. जाऊ दे, तुला काय सांगणार, तू सुद्धा त्यातलीच. नीलराजे, साईमा, बसा. बरं झालं तुम्ही आम्हाला इथेच भेटलात. आमच्याकडे काही काम होतं का? विक्रमादित्य हल्ली तुमचं जास्त ऐकतात ना. म्हणून आता त्यांच्या लग्नासंबंधी तुम्हीच बोलायला हवंय. साईमा, विक्रमादित्य आता पूर्वीचे विक्रमादित्य राहिलेले नाहीत. म्हणजे यापूर्वी आपण त्याच्या मागे त्यांना लग्न करावं म्हणून लागत होतात हे आम्ही समजू शकतो. पण मला वाटतं आता या बाबतीतला निर्णय घ्यायला ते स्वतः सक्षम आहेत. साईमा, औषध. आम्ही तुमचं काही एक ऐकणार नाही आहोत नीलराजे. एकापेक्षा एक सुंदर राजघराण्यातल्या मुली आलेल्या आहेत. आता त्यांनी लग्नाला होकार द्यायलाच हवा. साईमा, आपण स्वतःच त्याच्याशी का नाही बोलत? आम्ही त्यांच्याशी बरेचदा बोलण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला लग्नच करायचं नाही असं म्हणून ते विषय झटकून टाकतात. साईमा, मला असं वाटतं की विक्रम भाऊजींच्या समोर या मुलींचे फोटो, लग्नाचा प्रस्ताव म्हणून समोर ठेवण्याआधी त्यांची बदललेली मानसिकता बघता आपण त्यांनाच हा निर्णय घेऊ दिला तर? अजिबात नाही. राजघराण्यातली ही स्थळं चालून आलेली आहेत. आजकाल आपल्या तोलामोलाची राजघराणी राहिली आहेत कुठे? आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत. पण साईमा, जर विक्रम भाऊजींना एखादी मुलगी राजघराण्याच्या बाहेर आवडली असेल तर आपण निदान विचार करायला काय हरकत आहे, एवढंच म्हणायचं होतं मला. नाही, असं घडणार नाही. साईमा, काय हरकत आहे? हे बघा, श्रीमंतीचं काय आहे? श्रीमंत तर आपण आहोतच.
आता विक्रमादित्यांना एखादी श्रीमंत मुलगी पत्नी म्हणून आणण्यापेक्षा जी घराची श्रीमंती टिकवेल अशी समजूतदार मुलगी त्यांना मिळणं जास्त महत्वाचं आहे असं आम्हाला वाटतं. आम्हाला या घरात खानदानी सूनच हवी आहे, म्हणून विक्रमादित्यांच्या लग्नाचा निर्णय आम्हीच घेणार आहोत. पण हा अट्टहास का साईमा? तुम्ही तुमच्या पसंतीनं लग्न केलं आणि जन्मभर एकट्यानं आयुष्य जगण्याची पाळी तुमच्यावर आली आहे. रणवीर राजांच्या लग्नाला इतकी वर्ष होऊन गेली, पण त्यांनी आम्हाला अजून वारस दिलेला नाही. मग विक्रमादित्यांच्या लग्नाचा निर्णय आम्ही घेतला तर काय चुकलं? साईमा, वहिनींच्या समोर आपण असं बोलायला नको होतं. आम्ही तुमच्याकडे मदत मागायला आलो होतो नीलराजे. तुमचा सल्ला आम्हाला नकोय. ही जी काही शाळा उभी केली ना मी, यात माझं आयुष्य खर्ची झालं. हे माझं खर्ची झालेलं आयुष्य तू पुढे खांद्यावर घ्यावंस, ही शाळा तू मोठी करावीस अशी माझी इच्छा आहे. आणि माझी खात्री आहे की तू समर्थ आहेस. तूच ही शाळा पुढे मोठी करणार आहेस, खूप मोठी करणार आहेस. देऊ, काय म्हणाले इन्स्पेक्टर वागळे? पत्रावर डेट नाही, ऍड्रेस नाही, ते तरी काय म्हणणार? जिथे कुठे आहे तिथे तिथे जिवंत आहेत एवढंच म्हणाले. देऊ अगं, एवढंच म्हणाले काय म्हणतेस? ते जिवंत आहे तसं म्हणाले हे लक्षात घे. आज दादूंचं पत्र आलंय, उद्या दादू स्वतः येतील. मी ही गुड न्यूज आईला देऊन येते. हा, आई कुठे आहे? आई गोदा काकू बरोबर देवळात गेली होती, तेव्हा ना घरी आली असेल. चल बाय. देव, तू शाळेबद्दल काय ठरवलंस? राहू दे, नंतर सांग. पत्र तर दे. उद्या आपली शाळा इकडेच भरणार, तेव्हा तुम्ही आम्हाला शिकवायला येणार ना? तेव्हा मला एवढंच कळतं की इतर कुठेही नोकरी करण्यापेक्षा तू शाळेत जाऊनच जास्त आनंदी राहशील. वहिनी, नाही, नको, प्लीज प्लीज नको भाऊजी. मला कोणाच्याही सांत्वनाची गरज नाहीये. खूप झालं. लग्न झाल्यापासून इतकी वर्ष मी सतत ऐकत आली. सतत टोचून बोलायचं, सतत पाणउतारा करायचा. खूप त्रास होतो त्यांच्या बोलण्याचा. मला मोकळं होऊ द्या भाऊजी, प्लीज. वहिनी, जी गोष्ट दुर्दैव म्हणून स्वीकारायची त्याच्यावर रडत न बसता मूल दत्तक घेण्याचा विचार का नाही करत तुम्ही? वहिनी, या विषयावर आपण यापूर्वीही बोललोय. आणि खरं सांगायचं तर हा निर्णय घेतलात ना तर मूल शोधण्याकरता तुम्हाला बाहेर जायची सुद्धा गरज नाही.
बनू घरात आहे आपल्या. वहिनी, मला मान्य आहे की एक अनाथ मुलगी म्हणून बनू या घरात आली, पण आता ती अनाथ राहिलेली नाहीये. गेल्या काही दिवसांमध्ये फक्त तुमचंच नाही तर घरातल्या प्रत्येक माणसाचं हृदय जिंकलंय तिने. तर हे सगळं उघड असताना फक्त कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता होण्याकरता वाट बघायची का आपण? नाही वहिनी, खूप खूप उशीर झालाय, मला मान्य आहे. आता यापुढे उशीर करू नका. लवकरात लवकर निर्णय घ्या. बोलते मी. साईमांशी स्पष्टपणेच बोलते. बाबांबद्दल वाटणारी काळजी थोडी तरी कमी झाली. आता फक्त ते परत कधी येत आहे त्याची वाट बघायची. आज ना उद्या ते परत येतील एका आशेवर आपण सगळ्यांनी इतके दिवस काढले. पण त्या प्रत्येक दिवशी बाबांची कमतरता जाणवत राहायची. हो ना? तुम्ही म्हणताय ते सगळं खरं आहे, पण जर त्यांना यायचंच होतं तर ते कधीच आले असते. आधी घरच्यांना चिठ्ठी पाठवून कळवायचं आणि मग नंतर यायला. ते काय मिलिटरीतून येणार होते? पळून गेलेली माणसं अशी नाही. अहो, म्हणजे मला म्हणायचं होतं की पळवून गेलेल्या माणसाची सुटका झाली तर तो घरीच परत येईल ना. त्यांची काहीतरी अडचण असेल ना, ते परत आले की विचारू ना त्यांना. म्हणजे ते नक्की परत येणार असं तुम्हाला वाटतं का? असं का विचारतेस? बाबांनी घरी परत येऊ नये असं वाटतंय का तुला? नाही नाही, मला असं नव्हतं म्हणायचं, पण परत आल्यावर त्यांनी आपल्या डोक्याचा व्याप वाढवू नये एवढंच वाटतं. आधीच त्यांनी इतका व्याप वाढवून ठेवलाय की निस्तरताना नाकी नवालेत. अभिलाषा, असं बोलताना तुला काहीच वाटत नाही ना? बाबा घरी परत येणार म्हणून सगळ्यांना आनंद झालाय, पण तो आनंद मला फक्त तुझ्या चेहऱ्यावर दिसत नाही. माणसाचा मूळ स्वभाव बदलत नाही म्हणतात ना, हेच खरं. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुमचे बाबा परत येणार म्हणून मला सुद्धा आनंद झालाय. हा बघा, फक्त एवढंच आहे की एवढं सगळं भोगल्यावर वेडेपणा जाऊन थोडे तरी सुधारून परत येतील एवढंच वाटतं. मी सिनियर इन्स्पेक्टर धनंजय वागळे आणि हा इन्स्पेक्टर अर्जुन दीक्षित. काय काम होतं? काही दिवसांपूर्वी स्वर्गीय हंबीरराव राजे शिर्के विद्या मंदिरामध्ये अपघात झाला होता. शाळेचा स्लॅब कोसळला होता. तुम्हाला आठवत आहे का? अर्जुन, असले कसले प्रश्न विचारतोस बाईंना? बाईंची मेमरी खूप शार्प आहे नाही का बाई? त्यांना सगळं आठवत असणार. हो, असा अपघात झाला माहिती आहे मला. आणि त्या अपघातामध्ये काही मुलंही दगावली होती. खूप वाईट झालं. त्यात अनेक निष्पाप मुलांचा बळी गेला. नताशाबाई, त्या मुलांबद्दल एवढं वाईट वाटतंय तुम्हाला, तुमच्याबद्दल वाईट कोणाला वाटणार? असा कोणी पार्टनर आहे का तुमचा ऑपोजिट एंडला? हा, काय म्हणायचंय तुम्हाला? आम्हाला म्हणायचं एवढंच आहे की विक्रमादित्य राजे शिर्केंच्या आग्रहावरून ती केस फाईल रिओपन केली आहे आणि त्या केसचा तपास आम्ही करतोय. पण माझ्या माहितीनुसार तो अपघात होता. तो अपघात होता की नाही हे ठरवणाऱ्या तुम्ही कोण? नाही, मला
असं वाटलं. वागळे साहेब, असं त्यावेळी सगळ्यांनाच वाटलं होतं. पण कॅच बाउंड्री लाईनवर पकडला गेला होता. कॅच पकडताना फिल्डरचा पाय हा बाउंड्री लाईनच्या आत होता की बाहेर होता हे कळायला काही मार्ग नाही. थर्ड अंपायरचा रिझल्ट येण्यापूर्वीच मॅच गुंडाळली गेली होती. देवयानीबाई, बरं झालं तुम्ही आलात, पण तुम्ही यायला उशीर केलात. मी तुमची किती वाट पाहत होते. शेवटी विक्रम दादा पण निघून गेला. विक्रमादित्य, हो ना, खूप वेळ वाट पाहत होते तुमची. देवयानी मॅडम, मला माहित होतं तुम्ही येणार ते. मुलं सुद्धा सतत तुमच्याबद्दल विचारत होती. आलीस देवयानी? तुम्ही कशा आहात पत्कीबाई? मी कशी आहे विचारण्यापेक्षा तू शाळेत कधी जॉईन होतेस ते सांग अगोदर. अगं तू स्वतः आली नसतीस तर मी तुला जातीने बोलवून येणार होतो. तू आणि DV सरांनी जी स्वप्न पाहिली होती ती आता वास्तवायची वेळ आलेली आहे. विक्रमादित्य स्वतः जातीनं या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष घालतायत. आणि तू नोकरीवर जॉईन झालीस तर ही स्वप्न वास्तवात यायला कितीचा वेळ लागणार आहे? नाही सर, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी इथे फक्त तुम्हाला भेटायला आली आहे आणि हे सांगायला आली आहे की दादू सुखरूप आहेत असं पत्र आलंय. मला सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला. आता मला निघायला हवं. देवयानीबाई, आता तुम्ही निघणार म्हणजे तुम्ही आम्हाला शिकवायला नाही येणार? येणार. तुझ्या देवयानीबाई तुला शाळेत शिकवायला नक्की येणार. आणि शरद सर, तुम्हीच म्हणाला होतात या शाळेमध्ये देवयानीचं मन गुंतलंय. आपलं जिथे मन गुंतलेलं असतं ना त्या ठिकाणापासून आपण फार काळ लांब नाही राहू शकत. आणि या शाळेला आणि या मुलांना देवयानीची जितकी गरज आहे, आम्हाला असं वाटतं की देवयानीला सुद्धा या शाळेची तितकीच गरज आहे.